मॉर्निंग स्टुडंट्स. BA तृतीय वर्ष गृहविज्ञान विषयाची तासिका आपण या ठिकाणी घेत आहोत. आपल्या पेपरचं टायटल आहे गृहयोजना आणि आंतरसजावट. याच्यामध्ये युनिट फर्स्ट आपण सुरू केलेला आहे. तर त्याच्यामधला आपण आज पुढचा पॉईंट घेतो आहोत, तो म्हणजे घराच्या नकाशातील चिन्हे. आता घराचा नकाशा, ज्याला आपण प्लॅन असं म्हणतो, हाऊस प्लॅन किंवा हाऊस प्लॅन्स असं म्हणतो आपण, म्हणजे घराचा नकाशा. त्याच्या पूर्वी जेव्हा आपण अधिनियम, बांधकामाचे अधिनियम हे जेव्हा बघत होतो, तेव्हा कागदपत्रामध्ये तिथे एक शब्द आला होता, घराचा नकाशा, जागेचा नकाशा. म्हणजे हे दोन नकाशे आपल्याला बांधकामाची परवानगी घेण्यासाठी द्यावे लागतात. तर नेमकं घराचा नकाशा म्हणजे काय? घराचा नकाशा हा कशा पद्धतीने बनवला जातो आणि कशा पद्धतीने तो वाचला जातो किंवा कशा पद्धतीने तो समजून घेतला जातो, या संदर्भातली एकंदर माहिती जी आहे ती आपल्याला या घराच्या नकाशातील जी वापरली जाणारी चिन्हे आहेत त्याच्या मदतीने आपल्याला होऊ शकते. घर बांधकाम करण्यापूर्वी आपल्याला घराचा नकाशा हा तयार करावा लागतो किंवा केला जातो आणि या नकाशावरूनच आपल्याला बांधकामाचे किती क्षेत्रफळ आहे, खोल्याची लांबी रुंदी, दरवाजे खिडक्यांची जागा, जिना, भिंतीची रुंदी इत्यादी जी माहिती आहे ती आपल्याला या नकाशामध्ये सविस्तर पद्धतीने दाखवली जाते किंवा ती त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला कळते किंवा दिसते. आता घराच्या नकाशामध्ये वापरण्यात येणारी चिन्हे म्हणजे काय? तर घराचा नकाशा समजण्यासाठी प्रमाणित केलेल्या विशिष्ट चिन्हांचा उपयोग जो आहे तो नकाशा तयार करताना केला जातो आणि त्यातून एकंदर रचना जी आहे ती आपल्याला लक्षात येते. आणि प्रमाणित केलेली चिन्हे हे कुठलं साईन काय आयडेंटिफाय करतं याच्याबद्दलची एकंदर माहिती जी आहे ती आपल्याला आता या तासिकेमध्ये घ्यायची आहे. आणि तर हे चिन्ह कोणती आहेत तर आपण त्याबद्दल आपण आता या ठिकाणी बोलणार आहोत. तर या ठिकाणी पहिलं चिन्ह आहे दोन्ही दिशेने उघडणारे दार. तर हे दोन्ही दिशेने उघडणारे दार जे आहे ते एका दिशेने उघडणारे दार. तर हे कसे दाखवले जाते? तर ही भिंत आहे, ही पण भिंत आहे, म्हणजे हे एका दिशेने उघडणारे दार. म्हणजे आपल्या नकाशामध्ये जर असं साईन असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की हा दरवाजा जो आहे तो उजव्या दिशेने उघडतो. कधी हाच दरवाजा आपण या साईडने दाखवून सुद्धा एका दिशेने उघडणाऱ्या दरवाजाचं दार जे आहे ते आपण दाखवू शकतो. म्हणजे हे दरवाजा डाव्या बाजूने उघडतो आणि अगोदर काढलेला जो दरवाजा आहे तो उजव्या बाजूने उघडतो. तर अशा पद्धतीने एका दिशेने उघडणारे दार हे या चिन्हाच्या माध्यमातून दाखवले जाते. त्याच्यानंतर दुसरं चिन्ह आहे दोन्ही दिशेने उघडणारे दार. याच्यासाठी सुद्धा ही भिंत आहे, आणि मग आता याच्यामध्ये दोन्ही दिशेने उघडणारं दार हे चिन्हामध्ये कसं दाखवलं जातं? तर हे या पद्धतीने दाखवलं जातं. म्हणजे हे दार दोन्ही दिशेने म्हणजे पूर्ण दार आपण दोन्ही बाजूने, म्हणजे एक सिंगल डोअर न करता तिथे दरवाजाचे दोन फट असतात आणि ते पूर्णपणे ओपन होतं आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने. तर दोन्ही दिशेने उघडणारं दार जर आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं असेल तर आपल्याला ते ह्या चिन्हांच्या माध्यमातून दाखवलं जातं. किंवा जेव्हा एखादा इंजिनियर तो नकाशा बनवतो तेव्हा त्याने अशा स्वरूपाचे जर साईन दिलेला असेल
तर आपल्याला त्या ठिकाणी समजायला सोपं जातं की हे दार दोन्ही दिशेने उघडणारं आहे. त्याच्यानंतर तिसरं चिन्ह आहे हे म्हणजे भिंत. त्याच्यानंतर चौथं चिन्ह आहे हे चौथं चिन्ह जे आहे ते आहे खिडकीचं. तर खिडकी जी आहे ती या दोन भिंतीमध्ये बाजूनी गॅप किंवा हिचके अशा पद्धतीने सोडलेली जी स्पेस असते ती आपल्याला या ठिकाणी खिडकी असल्याचं समजून देते किंवा आपल्याला ती खिडकी आहे हे त्या ठिकाणी लक्षात येते. त्याच्यानंतरचं 5 नंबरचं चिन्ह आहे विभाजन. याला विभाजन किंवा पार्टेशन असं देखील म्हटलं जातं. म्हणजे दोन खोल्यांमध्ये अशा प्रकारचं लाईन जर तिथे मारलेली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की तिथं त्या खोलीचं विभाजन केलेलं आहे. म्हणजे एका सिंगल खोलीचं विभाजन करून त्या ठिकाणी तिथे 2 खोल्या किंवा 2 खोल्यांची कामं त्या ठिकाणी केली जाऊ शकतात. म्हणून अशा स्वरूपाचं चिन्ह जर आपल्या नकाशामध्ये असेल तर ते आपल्या विभाजनाचं आहे किंवा पार्टिशनचं आहे हे आपल्याला या लाईनवरनं लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढचं चिन्ह आहे ग्रिल. ही चिन्ह जी आहे त्या काढलेल्या याच्यावरनं आपल्याला समजण्यासाठी म्हणजे आपल्या नकाशामध्ये जर या पद्धतीची चिन्ह असतील तर ते काय अपेक्षित म्हणजे ते आपल्याला काय दर्शवतात याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं. तर साधारण ही आहे ग्रिल म्हणजे आपण दरवाजे खिडक्यांना ज्या जाळ्या लावतात त्याचं असणारं हे त्याला असं जर साईन असेल तर त्याला ग्रिल असं त्या ठिकाणी समजावं किंवा आपल्या ती गोष्ट लक्षात येईल. त्याच्यानंतर किचनमध्ये आपण गॅसची शेगडी ठेवतो. आता ही गॅसची शेगडी कशी दर्शवतात तर गॅसची शेगडी जी आहे ती या साईनच्या माध्यमातून या चिन्हाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. जिथे आपला गॅसचा ओटा आहे तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं जर चिन्ह असेल आपल्या नकाशामध्ये तर असं समजायचं आपण की आपल्याला गॅस ठेवण्यासाठीची ही जी काही जागा आहे ती ह्या इंजिनियरने आपल्याला सांगितलेली आहे किंवा या ठिकाणी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर जिना. जिना आहे तो अशा पद्धतीने दर्शवलेला असतो किंवा अशा पद्धतीने नकाशामध्ये काढलेला असतो ज्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ही जी काही जागा आहे किंवा हे जी काही साईन आहे हे आपल्या घरातील जिना या गोष्टीसाठी किंवा चढण्या उतरण्यासाठीची जी जागा आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीचं चिन्ह जे आहे ते वापरलं जातं. त्याच्यानंतर आहे
असणारं लॅट्रिन, हे लॅट्रिन कुठल्या बाजूला असलं पाहिजे किंवा कुठल्या ठिकाणावर आहे, तर त्याच्यासाठी अशा स्वरूपाची साईड जी आहे ती नकाशामध्ये दिलेली असते, ज्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपला संडासचा जो भाग आहे किंवा वॉशरूम बाथरूमचा जो भाग आहे तो कुठल्या ठिकाणी आहे आणि कशा स्वरूपाने त्याचे दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे स्नानगृह. 1 2 3 4 5 आणि 6वा, हा 7वा, हा 8वा, हे 9वं चिन्ह. आता 10 नंबरचं जे चिन्ह आहे ते आहे स्नानगृहाचं. तर स्नानगृहाचं चिन्ह कसं आहे, अशा प्रकारचं हे जे चिन्ह आहे हे आपलं स्नानगृह दर्शवतं. म्हणजे घरातील कुठल्या भागामध्ये आपलं स्नानगृह आहे हे आपल्याला या चिन्हाच्या माध्यमातून समजण्यासाठी मदत होते. पुढचं चिन्ह आहे सिंकचं. तर सिंकचं चिन्ह म्हणजे ते अशा पद्धतीने काढलं जातं ज्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ही आपली सिंकची जागा आहे. त्याच्यानंतरचं पुढचं चिन्ह आहे वॉश बेसिन. वॉश बेसिनसाठी हे अशा प्रकारचं जे चिन्ह आहे ते वॉश बेसिनसाठी वापरलं जातं. त्याच्यानंतरचं पुढचं चिन्ह आहे कॉर्नरचं वॉश बेसिन. तर कॉर्नरचं हे म्हणजे सेंट्रलचं वॉश बेसिनसाठी हे चिन्ह वापरलं जातं आणि कॉर्नरच्या वॉश बेसिनसाठी अशा प्रकारचं चिन्ह जे आहे हे कॉर्नरच्या वॉश बेसिनसाठी वापरलं जातं. कॉर्नरचे वॉश बेसिन. त्याच्यानंतर शेवटचं चिन्ह आहे भिंतीच्या बाहेरील भागातल्या पायऱ्या या जर दाखवायच्या असतील तर त्या कशा दाखवल्या जातात, तर त्याच्यासाठी हे चिन्ह जे आहे ते याच्यासाठी वापरलं जातं. भिंतीच्या बाहेरील पायऱ्या, बाहेरील भागातील पायऱ्या. तर अशा प्रकारे एकूणपणे 14 चिन्ह जी आहेत ती आपल्या घराच्या नकाशामध्ये वापरली जातात आणि ह्या चिन्हांच्या मदतीने आपण आपल्या घरामध्ये कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या भागासाठी आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतं की आपण कोणत्या चिन्हाचा वापर जो आहे तो कशासाठी केलेला आहे. म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा जो स्ट्रक्चरल प्लॅन करून देणारा जो माणूस आहे, म्हणजे जो इंजिनियर आहे, ज्याच्याकडनं आपण हे घराचे नकाशे काढून घेत असतो, तर त्याने जे काही नकाशे काढलेले असतात खोल्याचे, जागेचे किंवा इतर जे काही फिक्स केलेलं असतं त्याच्यानुसार आपल्याला या वेगवेगळ्या चिन्हांच्या मदतीने, म्हणजे असं काही गरज पडत नाही की घराचा नकाशा वाचण्यासाठी एक इंजिनियरच असायला पाहिजे किंवा तो समजून घेण्यासाठी एक इंजिनियरच असला पाहिजे. तर साधारणपणे ह्या चिन्हांची माहिती किंवा या चिन्हांचा अभ्यास जर आपण केला तर अशा स्वरूपाची जी काही चिन्ह जर त्या नकाशामध्ये वापरलेली असतील तर त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी सहज
पद्धतीने तो जो नकाशा आहे तो नकाशा आपण त्या ठिकाणी वाचू शकतो आणि समजून घेऊ शकतो की एका दिशेने उघडणारं दार कुठे आहे, दोन दिशेने उघडणारे दार त्यांनी कुठे कुठे ठेवलेले आहे, भिंत कशी पद्धतीची आहे म्हणजे चारही बाजूची भिंत, त्याच्यानंतर आपल्या घराच्या मध्ये ज्या दोन खोल्यांना विभाजित करतात किंवा दोन खोल्या एकाच्या खोलीच्या दोन खोल्या करण्यासाठी जी काही भिंत बांधली जाते तर त्या भिंतीला ओळखण्यासाठी जो काही भिंतीचा नकाशामध्ये चिन्ह दिलेला आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ती भिंत आहे. त्याच्यानंतर खिडकीची जागा ही आपल्याला कशी कळते तर दोन भिंतीच्या मध्ये जी पोकळ ठेवलेली जागा असते आणि तिथे जर W लिहिलेला असेल तर त्या ठिकाणी आपण समजू शकतो की ते म्हणजे एक खिडकी आहे. त्याच्यानंतर झिगझॅग लाईन जी आहे या झिगझॅग लाईनच्या मध्ये आपण एका खोलीमध्येच विभाजन करून तिथे आपण दोन खोल्यांची निर्मिती जी आहे ती त्या ठिकाणी करू शकतो. असं एक झिगझॅग लाईनचा अर्थ जो आहे तो त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यानंतर ग्रीलसाठी अशा प्रकारे चौकोनी छोट्या छोट्या खिडक्यांची एक आकृती काढली जाते आणि त्याच्यामधून आपल्याला कळतं की हे इथे ग्रील आहे. आता ही ग्रील कुठे कुठे लावली जाते तर साधारण आपल्या प्रवेशद्वार म्हणजे आपलं प्रवेशद्वार ते आपल्या घरातलं बैठक खोली याच्यामध्ये जी स्पेस असते तर त्या स्पेसमध्ये कधी कधी ग्रीलचा वापर केला जातो. त्याच्यानंतर जे आपल्या जिना असतो तर तो जिना सेफ करण्यासाठी देखील ग्रीलचा वापर केला जातो. म्हणून असं चिन्ह जर असेल तर ते ग्रीलसाठी वापरलेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. हे चिन्ह जे आहे ते गॅस शिगडीसाठी वापरलेलं आहे. हे चिन्ह जे आहे हे जिन्यासाठी वापरलेलं आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये परिचलनासाठी उभे आणि आडवे परिचलन जे आपण करतो पवित्र गृह योजनेच्या तत्वांमध्ये ते त्या परिचलनामध्ये जिना हा महत्त्वाचा घटक आहे. आणि मग हा जिना आकृती नकाशामध्ये या चिन्हाच्या माध्यमातून दाखवला जातो. त्याच्यानंतर आहे स्नानगृह, लॅट्रिन, त्याच्यानंतर आहे सिंक. सिंकमध्ये दोन प्रकाराने आपल्याला सिंक दाखवता येतं. सिंक हे कशा पद्धतीने दाखवता येतं ते आपण या चिन्हामध्ये बघतो 11 नंबरच्या. त्याच्यानंतर वॉश बेसिन हे दोन पद्धतीचं आहे. एक सेंट्रल वॉश बेसिन आणि दुसरं आहे कॉर्नरचे वॉश बेसिन. तर हे सुद्धा त्याच्या काढलेल्या शेपवरनं आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी आर्किटेक्टच्या म्हणण्यानुसार किंवा इंजिनियरच्या म्हणण्यानुसार हे कुठल्या स्वरूपाचं वॉश बेसिन आहे. आणि त्याच्यानंतरचं जे शेवटचं चिन्ह आहे ते म्हणजे भिंतीच्या बाहेरील भागातील पायऱ्या दर्शवण्यासाठी हे अशा पद्धतीचं चिन्ह जे आहे ते आपल्या नकाशामध्ये काढलेलं असतं. तर साधारणपणे घराचा जो नकाशा आहे योजनादर्शक जो नकाशा आहे त्याच्यामध्ये या स्वरूपाच्या चिन्हांचा वापर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरती त्याच्या लोकेशनवरती या चिन्हांचा वापर केलेला असतो. आणि या चिन्हांच्या मदतीने आपण आर्किटेक्टनी किंवा इंजिनियरनी तयार केलेल्या नकाशाचं वाचन करू शकतो आणि तो नकाशा हा चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. तर आज आपण या ठिकाणी नकाशासाठी घराच्या नकाशासाठीचे वापरण्यात येणारे चिन्ह कोणती आहेत या संदर्भातील माहिती जी आहे ती आपण आत्ताच्या या तासामध्ये घेतलेली आहे. पुढच्या तासामध्ये आपण नकाशाचे प्रकार या संदर्भामध्ये